नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपले डीजी क्लासेस या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सरचे स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरमधील जे काही शिकलो आहोत, जे काही बेसिक आपलं पाहिलं आहे, त्याच्या पुढील आपण त्या बेसिकवर आधारित म्हणजे त्यावर पुढील आपल्याला काही स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये तसे येणारे MCQ टाईप क्वेश्चन पाहायचे आहेत. ते आपण आता सॉल्व्ह करून पाहूया. म्हणजेच तुमचं जे मागच्या लेक्चरमध्ये बेसिक झालं त्याचं हे थोडंसं ॲडव्हान्स असेल. त्यावरून तुम्हाला मागचं जे बेसिक होतं ते आणखीन चांगल्या पद्धतीने कसं ॲप्लाय करता येईल ते आपण पाहूयात. चला मग वेळ न लावता आपण लगेच आपल्या क्वेश्चनकडे जाऊयात. तर सर्वप्रथम तुम्ही पण क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करा, म्हणजे आम्हाला पण समजेल की तुम्हाला किती समजलं किती नाही. तर आपण लगेच पाहूयात क्वेश्चन क्रमांक 1. क्वेश्चन क्रमांक 1 काय आहे आपला, तर आपण एकदा वाचून घेऊया. 21 पासून म्हणजे क्रमशः 21 पासून 90 पर्यंत. क्रमशः म्हणजे काय, 21 ते 90 म्हणजे 21, 22, 23 असं डायरेक्ट 89, 90 पर्यंत असं पूर्ण त्या 21 पासून ते 90 पर्यंतच्या सगळ्या संख्या, या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे. आता बेरीज विचारली म्हटल्यावर तर आपण एक संख्यांची तर बेरीज करू शकत नाहीये. म्हणजे 21 अधिक 22 अधिक 23 अधिक 24 असं 90 पर्यंत करायचं म्हटलं तर भरपूर टाइम जाईल. तर आपण तसं न करता आता ह्या क्वेश्चनला आपल्याला एक सूत्र आहे. तर ते सूत्र काय आहे की ही जी 21 आहे पहिली संख्या आणि ही काय आहे 90 ही काय आहे लास्ट संख्या. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या. आपण एकदा सूत्र लिहून घेऊया. पहिली संख्या, तुम्ही पण सूत्र लिहून घ्या, क्वेश्चन लिहा आणि सूत्र पण लिहा, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. अधिक शेवटची संख्या. आता पहिली संख्या आणि शेवटची संख्येची बेरीज, त्याला आपल्याला दोन्ही भागायचं आहे आणि ते दोन्ही भागितल्यानंतर त्याला आपल्याला काय करायचं आहे, एकूण ज्या संख्या आहेत 21 ते 90 मग त्या टोटल संख्या किती आहेत त्यांनी मल्टिप्लाय करायचं आहे. एकूण संख्या. आता हे बघा, हा जो फॉर्म्युला आहे, हे जे सूत्र आहे त्यामध्ये आपण वेळ न लागता लगेच आपण व्हॅल्यू पुट करूया. आता सर्वप्रथम काय येतं, आता मी हे रब करतो, त्याच्यानंतर आपण लगेच व्हॅल्यू पुट करून घ्या. तुम्ही सूत्र तर एकदा लिहून घ्या, म्हणजे कसं लक्षात येईल, आपल्याला जागा पुरवली तर रब काम करायला. तर हे बघा, पहिली संख्या काय आहे 21 अधिक 90 म्हणजे आपण सूत्रानुसार पहिली संख्या अधिक 90 हे याला आपण भागिले 2 केलंय, तर याला मल्टिप्लाय बाय एकूण नंबर, एकूण संख्या. आता एकूण संख्या काढायच्या तरी कशा, तर एकूण संख्या, मग एकूण संख्याला काय करायचं आपण, हे का 90 ही सगळ्यात मोठी संख्या आहे ह्याच्यातली आणि त्याच्यामधून 21 वजा केली तर आपलं उत्तर किती येतं 69. पण आपण 90 मधून वजा करताना 21 सुद्धा वजा केले, त्याच्यामुळे आपल्याला 69 मध्ये 1 मिळवावं लागेल, म्हणजे आपल्या टोटल संख्या भेटतील, म्हणजे एकूण संख्या मिळतील. 1 जर मिळवला तर त्याचं उत्तर येतं 17. म्हणजे हे काय झालं 70 हे काय झालं आपलं की एकूण संख्या झाल्या. मग आपण इथं 70 व्हॅल्यू पुट केली, म्हणजे आपण ह्या फॉर्म्युला शिकलो त्याच्यामध्ये आपण सगळ्या व्हॅल्यू टाकल्या. आता 21 अधिक 90 म्हणजे झालं 111 भागिले 2 गुणिले 70. आता 70 इथं आहे, आपण काय म्हणतात डायरेक्ट गुणाकार करा, पण गुणाकार नाही, इथं काय असतो त्याचा बेस 1 असतो कधी पण, त्याच्यामुळं आपण 2 ने 70 डायरेक्ट भागितला आता तरी चालतं. हे का 2 म्हणजे 35, 2 ने जर डायरेक्ट भागितलं तर उत्तर येतं 35. म्हणजे काय झालं 111 गुणिले 35. आता आपण याचा गुणाकार करूया. 35 1 35, एक हातचा आला, 3 हातचे आले, 35 1 35, पुन्हा 35 1 35 अधिक 3 म्हणजे 38, पुन्हा 3 आपल्या हातचे आले, डबल 35 1 35 अधिक 3 38. म्हणजेच उत्तर काय आलं आपलं 3885. म्हणजेच आपल्याला ज्या विचारलं 21 पासून 89 पर्यंत ज्या टोटल संख्या आहेत त्यांची बेरीज, ती टोटल किती आली 3885. हे एक लक्षात ठेवा. म्हणजे आपण सूत्रानुसार जर टाकलं तर फक्त 2 मिनिटांमध्ये आपलं उत्तर येऊन जातं. तर हा पर्याय बघूया आपण कोणता आहे, ABCD मध्ये किंवा 1 2 3 4 मध्ये कोणता आहे. 3885 आहे का आपल्या याच्यामध्ये,
हा पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर आहे 3885. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, कधी कधी सूत्र पण काम करतात, कधी कधी फॉर्म्युला सुद्धा काम करतो. तर आपण आता लगेच दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. तुम्ही एकदा दुसरा क्वेश्चन वाचून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल काय करायचं काय नाही. तर आपण लगेच सुरू करूया दुसरा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन मध्ये म्हटलं काय, 1 ते 100 संख्यांमधील जोडमूळ संख्याच्या किती जोड्या आहेत. ओके, जोडमूळ संख्या, हे तुम्ही जोडमूळ संख्या. आता आपण कालच्याच लेक्चरला शिकलो जोडमूळ संख्या म्हणजे काय. आता बेसिक, मी तो एकदम बेसिक आहे. जोडमूळ संख्या म्हणजे काय, का ज्या मूळ संख्या आहेत आणि त्यांच्यामधील फरक फक्त 2 आहे, त्या संख्या जोडमूळ संख्या. आता आपण काल जे शिकलो त्याच्यामध्ये डायरेक्ट होतं, तर 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्या किती. तसं पाहिलं तर उत्तर आपण तुम्ही डायरेक्ट टिक केलं पाहिजे. काय येईल इथं, 1 ते 100 मधील जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत. पाहिलं तर डायरेक्ट डोळे झाकून तुम्ही ऑप्शन नंबर 1 8 हे उत्तर टिक केलं पाहिजे. तर चला आपण जोडमूळ संख्यांच्या जोड्या, आता 8 आहे तर हे सगळ्यांना माहिती आहे, कालच पाहिलं, पण त्या जोड्या एकदा रिव्हिजनसाठी आपण पुन्हा लिहूया. चला आता पहिली जोडी काय येते, पाहिलं 3 5, दुसरी काय येईल 5 7, तिसरी काय येईल 11 13, चौथी काय येईल 17 19, 1 2 3 4. आता पाचवी काय येईल 29 31, सहावी काय येईल 41 43, सातवी 59 1, आठवी 71 आणि 73. ह्या टोटल 8 जोड्या आहेत. तुम्ही एकदा त्या पाहून घ्याव्या. तर आपण शिकल्याप्रमाणे ह्या टोटल 8 जोड्या आहेत. म्हणजेच तुम्ही हे लक्षात ठेवा की आपण जे शिकलो ते डायरेक्ट क्वेश्चन मध्ये पण विचारतात डायरेक्ट. त्यामुळे तुम्ही जे इम्पॉर्टंट आपण काल फॅक्ट शिकलो किंवा इथे नोट्स लिहून घेतल्यात ते एकदा रिवाइज करा, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. चला आता आपण बघूया तिसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन काय आहे, आता लगेच बोलूया. 1c 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. म्हणजेच हे बघा, 1c त्यांनी संख्या दिली, त्या संख्येला 17 ने पूर्णपणे भाग जातो. म्हणजे पूर्णपणे भाग जातो म्हणजे काय, बाकी 0 होते, आन्सर येऊन जातो. म्हणजे 1c 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 17 ने निशेष भाग जाणारी जी एक संख्या आहे, एक संख्याच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती. म्हणजे पुढील दुसरी समसंख्या म्हणजे जी एक संख्या आहे तिला 17 ने भाग जातो, त्या संख्येच्या नंतर क्रमवार दुसरी जी समसंख्या येते, ज्या संख्येला 17 ने भाग जातो ती समसंख्या त्यांनी विचारली. आता एक यामध्ये का काही काय करतात, उत्तर काढतात, पण आपल्याकडे एक बेसिक ट्रिक आहे, ती म्हणजे काय, 17 ने भाग जाणारी तुम्हाला विषम संख्या आणि समसंख्या विचारली. आता जे 17 आहे ती विषम संख्या आहे. आपण आता 17 विषम संख्याचा जर पाढा घेतला तर त्याच्यामध्ये एक विषम संख्या, नंतरची समसंख्या, नंतर पुन्हा विषम संख्या, पुन्हा समसंख्या. मग आपण काय करूया, एक बेसिक मध्ये 17चा पाढा अगोदर लिहून घेऊया. 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 85, 17 7 102, 17 7 119, 17 8 136, 17 9 153, 17 10 170. आता ह्या 17चा पूर्ण पाढा झाला. आता यामध्ये आपण काय केली, एक सी संख्या आहे निशेष भाग जाणारी. आता याच्यामध्ये कोणती पण संख्या घ्या त्याला 17 ने भाग जातो. मग आपण एक काम करूया, डायरेक्ट 17च घेऊन टाकू, पहिली संख्याच घेऊन टाकू, म्हणजे कसं तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे एक सी अशी संख्या, एक सी संख्या कोणती घेतली आपण 17 घेतली, तिला 17 ने निशेष भाग जातो, तर त्या पुढील दुसरी समसंख्या कोणती. मग क्रमवार दुसरी निशेष भाग जाणारी 17च्या पुढील दुसरी समसंख्या. आता 17 ही एक्स म्हटली, 17च्या पुढील दुसरी संख्या कोणती आहे, 17च्या पुढील हे 17च्या पुढील दुसरी समसंख्या. 17च्या नंतर 34 पाहिलं, भाग जाणारी दुसरी संख्या आली, ती समसंख्या. तिसरी 51 आहे म्हणजे ती विषम संख्या, आणि त्याच्यानंतर 68 म्हणजे ही दुसरी समसंख्या. म्हणजे 34 ही पहिली समसंख्या आली आणि दुसरी 68 आली. मग फॉर एक्झाम्पलसाठी 17 ही आपण एक्स घेतलेली आहे आणि 68 ही दुसरी समसंख्या येते. म्हणजे 68 मधून आपण जेव्हा 17 वजा करू तेव्हा 51 येतं. म्हणजेच काय झालं की आपण जेव्हा
एक्स ही जी संख्या आहे तिच्यामध्ये आपण 51 जर ॲड केले तर ती दुसरी समसंख्या येते. हा झाला आपला ऑप्शन 1. म्हणजे आपण हे एक पद्धतीने सोडू शकतो. ऑप्शन नंबर 3 मध्ये एक्स प्लस 51 आहे. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण एका पद्धतीने शिकू शकतो. म्हणजेच काय की एक मिनिट तुम्हाला लगेच सांगतो मी. आता एक्स ही संख्या आहे विषम संख्या आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं काय एक्स ही विषम संख्या आहे, तिला 17 ने भाग जातो. मग त्याच्यानंतर त्यांनी काय विचारली दुसरी क्रमवार दुसरी समसंख्या एक्सच्या नंतरची दुसरी समसंख्या की तिला 17 ने भाग जातो. आता 17 ही आपण एक्स घेतली ही विषम संख्या आहे तिला 17 ने भाग जातो. तर विषम संख्येमध्ये आपण 17 जर ॲड केले म्हणजेच एक्स प्लस 17 केलं तर ही काय होईल समसंख्या येईल. म्हणजे ही आली तुमची पहिली फर्स्ट समसंख्या. आता याच्यानंतर दुसरी समसंख्या याच्यानंतर कोणती संख्या 17 ने भाग द्यायचा असलं इथं परत एक्स प्लस इथं 17 केले ॲड. मग आता इथं आपल्याला 34 ॲड करावं लागते. जर इथं आपण पुन्हा 17 ॲड केलं तर ही काय होईल विषम संख्या येईल. विषम संख्या आणि इथं पुन्हा जर 17 ॲड केले म्हणजे काय होईल एक्स प्लस 51. मग ही काय आहे एक्स प्लस 51 ही काय येईल समसंख्या येईल. कितवी सेकंड समसंख्या म्हणजे दुसरी समसंख्या. म्हणजेच हे बघा एक्स जर विषम घेतली त्याच्यानंतर जी येणारी आहे ती समसंख्या येईल. त्यामध्ये पुन्हा 17 मिळवले तर विषम येईल, पुन्हा मिळवले तर सम येईल. म्हणजे काय 3 वेळेस आपल्याला एक्स एक्स मिळावं लागेल. म्हणजे 17 त्रिक 51. जेव्हा आपण एक्स मध्ये 51 मिळवू तेव्हा ती सेकंड म्हणजे दुसरी समसंख्या येईल. कोणती 17 ने भाग जाणारी दुसरी समसंख्या येईल एक्सच्या नंतरची. आपण अशा ह्या 2 पद्धतीने आपण हे गणित शिकलो. तर चला आपण यानंतर आता मला वाटतं तुम्हाला समजत असेल. आता आपण पुढचं पाहूया. पुढचं एक्झाम्पल लगेच वाचूया. तर पुढचं एक्झाम्पल काय आहे पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्याच्या जोडीची बेरीज म्हणजे जोडमूळ संख्या आताच पाहिजे. जोडमूळ संख्या म्हणजे काय की ज्या मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो त्या संख्या जोडमूळ संख्या. म्हणजे पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्याच्या जोडीची बेरीज 1 ते 25 काय 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा म्हणजे मूळ संख्या 1 ते 25 मधील मूळ संख्या म्हणजे इथं आपल्या पूर्ण मूळ संख्येचं बेसिक पूर्ण लागणार आहे. मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या दोन्हीचं बेसिक लागतं आहे. बेरजेपेक्षा 44 ने जास्त आहे. 44 ने जास्त आहे. तर सर्वप्रथम आपल्याला हे पाहायचं आपल्या जोडमूळ संख्या कोणत्या. तर याच्यामध्ये पाहायला गेलं तर हे पहा ही ऑप्शन नंबर 1 ही एक जोडमूळ संख्या आहे 41 43 संपला विषय संपला. 2चा फरक नाही आणि त्याच्यामुळे ती जोडमूळ संख्या येत नाही. इथं पण 2चा फरक आहे का आहे म्हणजे ही जोडमूळ संख्या आहे आणि त्यामध्ये 59 61 ही मूळ संख्या आहे. नंतर 41 43 मध्ये 2चा फरक आहे आणि दोन्ही पण मूळ संख्या आहे. म्हणजे ह्यात ती ऑप्शन 1 3 आणि 4 याच्यापैकी एक उत्तर असेल. कारण काय विचारलं मी पुढील पैकी कोणत्या म्हणजे ऑप्शन मधील कोणत्या. आता ह्यात 3 तर आपलं आलं हे कॅन्सल झालं 2 नंबर कॅन्सल म्हणजे आपल्याला आता एक आलं. पण त्यापूर्वी आपल्याला हे पाहिजे 1 ते 25 मूळ संख्यांची बेरीज. आता 1 ते 25 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या येतात 1 ते 25 मधील मूळ संख्या. आता याच्या 1 ते 25 मधील मूळ संख्या घेतल्या तर कोणते येते 2 3 5 7 11 13 17 19 आणि 23. आता जर ह्या संख्यांची बेरीज केली तर किती टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 तर बेरीज केली तर सगळ्यात अगोदर तुम्ही याची बेरीज करून घ्या. याची बेरीज किती ती पहा एकदा 2 5 5 5 10 10 17 17 11 29 29 13 42 42 17 29 28 आणि हे किती झाले 77 77 आणि 23 100. ओके. जर आपण याची बेरीज केली हे टोटल नंबर हे जे 1 ते 25 मधील जे मूळ संख्या आहे कोणती 2 5 7 11 13 17 19 यांची जर टोटल केली तर ती येते 100.
आणि आपल्याला काय विचारलंय, एक ते या संख्येच्या जोडीचे बेरीज ही, म्हणजे जी ह्या ज्या जोड्या आहेत 1 2 3 जोड्या, त्यांची बेरीज ही 1 ते 25 मधील मूळ संख्येच्या बेरजेपेक्षा 44 जास्त पाहिजे. म्हणजे अगोदर आपल्याला 100 आहेत, तर ही यांची बेरीज झाली 1 ते 25 संख्यांची. तर मग अगोदर ह्या जोड मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज करावं लागेल. इथं आपण जोड मूळ संख्यांची बेरीज करू. 71 73, 71 73 किती आलं 144. त्याच्यानंतर सेकंड कोणती आहे 59 61, 59 61 यांची बेरीज किती आली 0 चला 120. नंतर किती आहे 41 43, यांची बेरीज किती आली 84. आणि आपल्या 1 ते 25 ते मूळ संख्यांची बेरीज किती आली 100. म्हणजेच काय झालं की आपली जी बेरीज आहे 1 ते 25 मूळ संख्या त्या बेरजेपेक्षा 44 जास्त, म्हणजे 100 अधिक 44, 100 अधिक 44 याचं व्हॅल्यू किती आलं 144. म्हणजे 144 ही बेरीज कोणती आली पाहिजे की जोडमूळ संख्येची बेरीज. म्हणजे आपल्या ह्या 3 जोडमूळ संख्या आहेत त्यामध्ये ज्या जोडमूळ 2 1 यामध्ये ज्या जोडमूळ संख्या आहेत त्यांची बेरीज केली तर ती बेरीज किती येते 144. म्हणजे ज्या जोडमूळ संख्यांची बेरीज 144 येईल आणि आपल्या या 1 ते 25 मूळ संख्येमधील बेरीज 100 आली, त्यामध्ये 44 जास्त ॲड केले तर 144, जे इक्वल होईल ते येईल आपलं ॲन्सर. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 येतं. कारण ह्या ज्या मूळ संख्या आहेत 1 ते 25 मध्ये त्यांची बेरीज केली आहे ती आली आपली 100, त्यामध्ये आपण 44 जास्त पाहिजे त्यामुळे 44 ॲड केले. म्हणजे आपल्याला ज्या जोडमूळ संख्या आहेत त्या जोडमूळ संख्यांची बेरीज 144 पाहिजे. आणि त्या जोडीमध्ये ज्या जोडमूळ संख्यांच्या जोडी आहे त्यामध्ये ऑप्शन नंबर 1च्या ज्या संख्या आहेत 71 व 73 त्यांची जर बेरीज केली तर ती 44 येते, 144 येते. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हे आपले क्वेश्चन नंबर 4चे उत्तर आहे. तर आपण लगेच दुसरा याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5 पाहूयात. एकदा वाचून घ्या क्वेश्चन काय आहे. 11 पासून ते 100 पर्यंत, म्हणजे 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत, बघा इथं पण मूळ संख्या, आतापर्यंत 3 क्वेश्चन आले. ह्या टॉपिकवर सगळ्यात जास्त भर असणार मूळ क्वेश्चनवर, त्याचे मूळ संख्या, त्या मूळ संख्येच्या क्वेश्चनवर. मग त्यामुळे तुम्ही काय करायचं, कधी पण मूळ संख्या जास्त लक्षात ठेवा. म्हणजे 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची आदला बदल केल्यास, म्हणजे जे मूळ संख्येचे अंक आहेत त्यांची आदला बदल केल्यास मूळ संख्या मिळते. अरे यार, मग हे तुम्हाला समजलंच असेल. आपण बेसिकमध्ये पाहिलं मूळ संख्या जेव्हा पाहिल्या तेव्हा पाहिलं की किती संख्या अशा आहेत तर त्यांची आदला बदल केल्यास मूळ संख्या येते. तुम्ही तेव्हा जर लेक्चर केलं असेल तर तुम्हाला त्याचं ऑप्शन लगेच सांगता येईल. आता त्यामध्ये कोणकोणत्या संख्या येतात, पहिली संख्या येते 11 13 17. आपण लिहून घेऊया 11 13 17. पहिली संख्या 11 17 31 37 71 31 37 71 79 97. हे किती टोटल किती झाल्या एकदा मोजून घ्या तुम्ही. आणि एक राहिली, इथं एक राहिली 73. म्हणजे किती झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपण हे शिकलेलो आहोत, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ तर लागला नाही. तुम्हाला म्हटलं होतं आपले जे पॉईंट आहेत ते डायरेक्ट क्वेश्चनमध्ये विचारले जातील. हे पहा याचं उत्तर. तर क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो, 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या म्हणजे विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा. म्हणजे काय करायचं आपल्याला, कोणत्याही 3 क्रमवार विषम संख्या घेतल्या, म्हणजे आपण काय केलं x y z या 3 क्रमवार संख्या घेतल्या, तर मग याच्या पुढे जी समसंख्या येते ती आपल्याला फाइंड करायची आहे वायच्या फॉर्ममध्ये. कारण इथं आपल्याला जे आन्सर आहे ते पूर्णपणे वाय आहे आणि त्यांनी क्रमवार 3 संख्यांची बेरीज दिली आहे. आता यामध्ये एक लक्षात ठेवा की केव्हाही तुम्ही क्रमवार 3 संख्या घेतल्या आणि त्यांची सरासरी काढली तर ती तुमची मिडलची म्हणजे मधली संख्या येते.
फॉर एक्झाम्पल तुम्ही क्रमवार 3 विषम संख्या घेतल्या, म्हणजे पहिली घेतली 1 अधिक 3 अधिक 5, या क्रमवार 3 विषम संख्या झाल्या आणि याची सरासरी काढायची असली तुम्हाला काय करावं लागतं, 3 संख्या असल्यामुळे 3नी त्याच्या बेरजेला डिवाइड करावं लागतं, म्हणजे भागावं लागतं. तर पहिली गोष्ट, याची बेरीज किती झाली, 9 भागिले 3, म्हणजे याचं उत्तर किती आलं, 3. म्हणजे काय झालं की तुम्ही कोणत्याही क्रमवार 3 संख्यांची बेरीज असेल त्याला सरासरी जर आपण काढली तर ती मधली संख्या येते, म्हणजे काय येतं, ही मिडलची संख्या येते. कोणत्याही 3 समसंख्या असू किंवा विषम संख्या असू त्यांच्या जी बेरीज आहे तिला आपण तेवढ्या, म्हणजे ज्या 3 क्रमवार संख्या आहेत त्यांनी जर भागलं तर जी संख्या येते ती मधली संख्या असते. म्हणजेच आपण जर y ची सरासरी काढायला गेलो आणि आपण y ला जर 3नी भागितलं म्हणजे y भागिले 3 जर केलं तर ती संख्या कोणती येईल, मिडलची संख्या येईल. मग मिडलची संख्या म्हणजे ही आली, आपल्याला समजा ही संख्या भेटली y मायनस भागिले 3 ही संख्या आहे आणि आपल्याला काय करायचं, जी मोठी संख्या आहे तिच्या पुढची संख्या घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला तिच्या पुढची घ्यायची असेल तर क्रमवार कोणत्याही 2 विषम संख्या असो किंवा समसंख्या असो त्यामधील फरक 2 असतो आणि त्याच्या पुढच्या संख्येला जायचं असलं तर आपल्याला त्या 2 मध्ये अधिक 1 मिळवावं लागेल. म्हणजे ही जी सरासरी आहे याच्यामध्ये आपण जर 3 मिळवले तर जी येणारी संख्या आहे ती सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या असेल. म्हणजे एकदम सिंपल फॉर्म मध्ये आपण जे काढलं ते हे आहे, म्हणजे y भागिले 3 अधिक 3 हे आपलं ऑप्शन मध्ये उत्तर असेल तर आपलं उत्तर बरोबर, आणि उत्तर नंबर म्हणजे पर्याय नंबर 4 आपलं ते आहे. त्याच्यामुळं y भागिले 3 अधिक 3 हे आपलं उत्तर आहे. ते उत्तर काय की एकदा क्वेश्चन वाचा मग तुम्हाला उत्तर पुन्हा समजेल की 3 क्रमवार संख्या म्हणजे एक्स वाय झेड ज्या क्रमवार संख्या आहेत त्यांची बेरीज y आहे. आपण काय म्हटलं, y ला जेव्हा आपण ज्या बेरजेला आपण जेव्हा भागतो म्हणजे ज्या 3 क्रमवार संख्या आहेत त्या 3 क्रमवार संख्यांच्या बेरजेला आपण जेव्हा भागतो तेव्हा जी येणारी सरासरी आहे ती कधी पण मधली संख्या असते आणि ज्या क्रमवार संख्या असतात त्याच्यामधील फरक 2 असतो. आणि आपल्याला काय करायचंय, मोठी संख्या काढायची, मोठ्या संख्येच्या पुढील समसंख्या, म्हणजे आपल्याला ज्या क्रमवार मधल्या संख्येच्या आणि मोठ्या संख्येमधील फरक किती 2 येईल आणि त्याच्या पुढची काढायची म्हणून त्याच्यामध्ये 1 अधिक काढावं लागेल, म्हणजे 1 मिळवावं लागेल. म्हणजे y भागिले 3 अधिक 3 हे आपलं उत्तर असेल. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता आपण याच्या अगोदरच शिकलो, जोडमूळ संख्येचे क्वेश्चन पाहिले, मूळ संख्याचे पाहिले, नैसर्गिक संख्यांचे बेरजेचे क्वेश्चन पाहिले. आता ह्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की क्वेश्चन नंबर 7, पुढील पैकी कोणती समूळ संख्यांची जोडी नाही. आता यामध्ये आपण एक बेसिक असू, समूळ संख्या म्हणजे काय. आता आपण ज्या संख्या आहेत हे बघा, ह्या जे इथं ऑप्शन नंबर 1 मध्ये दिली 34 व 24, 2 मध्ये 25 व 32, 3 नंबर मध्ये 15 व 22 व 4 नंबर मध्ये 18 व 35. ह्या ज्या संख्या आहेत त्या संख्येमध्ये आपल्याला काय करायचंय, काय अशा संख्या बघायची की त्यामध्ये फक्त विभाजक 1 म्हणजे 1 हा विभाजक फक्त कॉमन असेल, बाकी जेवढे जे विभाजक आहेत ते डिफरंट असेल. मग आता इथं काय करावं लागेल, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, इथं आपल्याला सरळ सरळ प्रत्येक ऑप्शन घ्यायचा, त्या ऑप्शन मध्ये चेक करायचं आहे की नाही. मग आता ऑप्शन नंबर आपण 1 घेऊया, 32 व 24. आता 32 आणि 24 चे जर विभाजक पाडले तर हे पहा, विभाजक पाडले तर 32 चे काय येते विभाजक, पहिला तो 1, दुसरा येतो 2, तिसरा येतो 4, नंतर येतो 8, नंतर येतो 16 आणि नंतर येतो 32. त्याच्यानंतर 24 चा तो 1, 2, 4, 8 आणि 12 आणि 24. म्हणजे याच्यामध्ये एक व्यतिरिक्त कोणता कॉमन आहे का, म्हणजे सारखा विभाजक आहे का, तर आहे. कोणता आहे, 2 आहे, 4 आहे, 8 आहे. म्हणजे ही काय झाली समूळ संख्या, ही काय झाली समूळ संख्या नाहीये. कारण कोणत्याही समूळ संख्येमध्ये विभाजक 1 हा एवढाच कॉमन असतो, बाकी कोणताच विभाजक कॉमन नसतो. आणि सर्वप्रथम याच्यामध्ये एक सिंपल ट्रिक तुम्हाला एक सांगतो, जर 2 कोणत्या पण संख्या सम असेल तर त्या कधीही समूळ संख्या होणार नाही, कारण त्याच्यामध्ये जो विभाजक 2 आहे तो कायम सारखा असेल. आणि आपण हे जो पाहिलं ती समसंख्या आहेत.
म्हणजे ही जी संख्या आहे ती समूळ संख्या होणार नाही. आता जर बाकी बघितलं 25चे जर आपण विभाजक पाडले म्हणजे म्हणजे ऑप्शन नंबर 1 तर आपलं उत्तर डायरेक्ट आलं, पहिला ऑप्शनच आपलं उत्तर आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही गरज नाही पुढचं. पण एक आपण प्रॅक्टिस म्हणून पुढचं एक एक्झाम्पल पाहूया. 25 आणि 32 एक एक्झाम्पल पाहूया. आता 25चं जर आपण हे का 32चे जर आपलं समजा इथं पाडलेचं 32चे विभाजक पाडले, आपण काय करूया आता 25चे पाडून घेऊया फक्त इथं खाली. इथं 25चे पाडून घेऊ. हे का 25 मध्ये एक पहिला विभाजक 1, नंतरचा 5 आणि नंतरचा डायरेक्ट 25. मध्ये कोणत्याही संख्येने 25ला भाग जात नाही. आता हे बघा यामध्ये काय झालं, हा एवढंच एक कॉमन आहे, बाकी कोणताच विभाजक एकसारखा दिसतो का नाही, म्हणजे ही काय झालं समूळ संख्या झाली आहे. त्याच्यानंतर 15 व 22 मध्ये सुद्धा एकच विभाजक, एक हा असा नंबर आहे का तेवढा एकच विभाजक आहे, बाकी सगळे विभाजक हे वेगवेगळे आहेत. त्यामध्ये 18 व 35 मध्ये सुद्धा तसंच का एक हा विभाजक कॉमन आहे, बाकी सगळे वेगवेगळे आहेत. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन नंबर 2, 3 आणि 4 या तिन्ही जोड्या समूळ संख्याच्या जोड्या आहेत. फक्त 32 व 24 ही समूळ संख्यांची जोडी नाही. आणि तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगितली की कोणत्याही दोन समसंख्या असतात त्या कधीही समूळ संख्या नसतात, कारण त्यामध्ये 2 हा कॉमन विभाजक असतो. आणि त्यावरून आपण सुद्धा डायरेक्ट उत्तर काढू शकतो की 32 व 24 या दोन अशा संख्या आहेत की त्याला समसंख्या आहे आणि त्यांचा विभाजक 2 आहे. तर त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता आपला आहे कोणता क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय विचारलंय की पी ही एक समसंख्या आहे, म्हणजे आपल्याला समसंख्या दिली पी समसंख्या आहे व त्या पुढील 39वी समसंख्या कोणती. 39वी समसंख्या. आता ह्या क्वेश्चनला सोडवण्यासाठी आपल्याला बेसिक गरजेचं आहे. आता समसंख्येमध्ये आपण बेसिक काय शिकलो की क्रमवार समसंख्येमधील फरक हा 2 असतो. म्हणजे आपण सगळ्यात पहिली संख्या घेतली 2, नंतर घेतली 4, क्रमवार 6, 8 आणि 10. आता ह्या ज्या संख्या आहेत यामधील तुम्ही फरक चेक करत चला किती आहे. यामध्ये 2चा फरक आहे. असं तुम्ही क्रमवार घेत चालले डॉट 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 इन्फिनिटीपर्यंत, म्हणजे एंडिंग जोपर्यंत निघतात, तर प्रत्येक क्रमवार संख्येमध्ये तुम्हाला 2चा फरक दिसेल. आणि आपल्याला काय विचारलंय पी ही एक समसंख्या आहे, मग ती कोणती असू द्या. आणि त्या पुढील आपल्याला 39वी समसंख्या विचारली. 39वी समसंख्या विचारली म्हणजे काय करावं लागेल की आपल्याला 2चा फरक असतो, त्याच्यामुळे 39ला आपल्याला 2 ने गुणावं लागेल. आता आपण हे एकदा 39ला 2 ने गुणावं लागेल म्हणजे काय झालं की 39नी 2ला गुणलं, उत्तर किती येतं आपलं 78. म्हणजेच काय झालं पी ही समसंख्या आहे, पी तर समसंख्या आहेच, त्यामध्ये आपल्याला जर आपण 78 जेव्हा आपण अधिक करू म्हणजे ऍड करू तर आपल्याला कोणती संख्या मिळेल 39वी समसंख्या मिळेल. कारण का प्रत्येक समसंख्यामध्ये क्रमवार संख्यामध्ये 2चा फरक असतो. त्याच्यामुळे आपण 39वी समसंख्या काढायची असेल त्यानंतरची तर आपल्याला त्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि ते पी मध्ये ऍड करावं लागेल, म्हणजे बेरीज करावं लागेल. तर सगळ्यात सोपं याचं उत्तर सिंपल फॉर्ममध्ये पी प्लस 78 ऑप्शन नंबर 2 हे 8 नंबर क्वेश्चनचं आन्सर आहे. तर लगेच आपण त्याच्या पुढचा क्वेश्चन पाहूया. तर क्वेश्चन नंबर 9 काय आहे, कोणत्याही म्हणजे 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे. आता काय इथं पण याच्यात 2 क्वेश्चन अगोदर आपण ते पाहिलं. तर कोणत्याही 3 क्रमवार विषम संख्या असेल आणि त्याची बेरीज असेल तर त्यापैकी मधली संख्या कोणती. म्हणजे हे लक्षात ठेवा 3 क्रमवार संख्या आहे आणि त्याची जी बेरीज आहे त्या बेरजेच्या आपण सरासरी घेतली तर जी संख्या येते ती कधी पण मधली संख्या असते. आपण एक्झाम्पल पाहिलं, आपण पुन्हा एकदा एक्झाम्पल पाहूया म्हणजे आणि त्याच्यानंतर आपण हा क्वेश्चन सोडूया. आपण घेतलं 11, 13, 15. हे काय झालं 3 क्रमवार विषम संख्या झाल्या. आता आपण यांची बेरीज केली प्लस अधिक अधिक किती झाले 39. आता जर याची सरासरी काढली आपण
सरासरी काढायला काय करावं लागेल, ह्या 3 संख्या आहेत म्हणजे 1 2 3 3नी डिवाइड करावं लागेल. सरासरी काढली तर किती आली आपली 13. म्हणजे जी क्रमवार 3 संख्यांच्या बेरजेला आपण जर सरासरी काढली तर ती कधी काय ती मधली संख्या येते. आणि यांनी आपल्याला काय विचारलंय क्वेश्चन नंबर 9 मधले, तर 3 क्रमवार विषम संख्या आहे त्यांची बेरीज 153 आहे. म्हणजेच कोणत्याही 3 क्रमवार संख्यांची बेरीज दिली त्यांनी 153. 153 त्यांनी बेरीज दिली कोणत्याही 3 क्रमवार संख्यांची, आणि त्यापैकी मधली संख्या त्यांनी विचारली. आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे कोणत्याही 3 क्रमवार संख्या असल्या त्या सम असो किंवा विषम असो, त्याला आपण जर त्याची सरासरी काढली तर त्याची जी संख्या म्हणजे जे उत्तर येतं ते कधी पण मधलीच संख्या असतं. तर आपण ह्या 153 त्याची बेरीज आहे 3 क्रमवार संख्यांची, त्याची सरासरी काढण्यासाठी 3 संख्या असल्यामुळे आपण 3नी डिवाइड करणार म्हणजे भागणार. तर त्याची जे उत्तर येतं ते येतं 51. म्हणजे काय झालं की जी हे 51 जे आलं तर ते आलं मधली संख्या. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 2 म्हणजे तुम्ही आता आपण मागच्या 2 क्वेश्चनमध्ये पण तेच पाहिलं ना, आता पण तेच पाहतोय की कोणत्याही क्रमवार 3 संख्या असेल त्याला आपण तुम्ही डिवाइड केलं तर जी मधली संख्या येते सरासरी काढली त्याची तर ती मधली संख्या असते. तर याचा ऑप्शन नंबर 2 हे उत्तर क्वेश्चन नंबर 9चं. तर नंतरचा क्वेश्चन पाहूया आपण. आपण तुम्ही एकदा क्वेश्चन रीड करा म्हणजे आपण लगेच सॉल्व्ह करूया. तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला काय विचारलं आहे बघूया एकदा. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या, इथं पण विषम संख्या संयुक्त विषम संख्या. त्यानंतर सर्वात मोठी समसंख्या असलेली मूळ संख्या, म्हणजे इथं सगळ्यात अगोदर क्वेश्चन कुठं बिंगला मूळ संख्येपाशी. आपण इथून मागे जे क्वेश्चन पाहिले त्याच्यामध्ये अर्धे क्वेश्चन तर मूळ संख्येपाशी होते. म्हणजे आपल्याला मूळ संख्या हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये जाऊन परत पाहू शकतात. आणि चला आता वेळ न लावता आपण क्वेश्चनकडे पाहूया. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या, आपण जे काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स पाहिले किंवा जे आपण नोट्स पाहिल्या टिप्स पाहिल्या त्यामध्ये आपल्याला डायरेक्ट दिलं होतं की सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या कोणती. संयुक्त विषम संख्या म्हणजे संयुक्त विषम संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या अशी की तिला 1 व त्या संख्येव्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या संख्येने भाग जातो, ती संख्या म्हणजे संयुक्त. आणि त्यामध्ये आपण डायरेक्ट पाहिलं की 15 ही अशी 2 अंकी विषम संख्या आहे की ती संयुक्त विषम संख्या आहे. आणि ती पण कोणती आहे, सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या कोणती 15. तर पहिला टॉपिक आपला इथपर्यंत क्लिअर झाला. त्यामध्ये त्यांनी काय विचारलं, व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या. आता आपण एवढं मोठं शिकलो त्यामध्ये काय पाहिलं, 2 ही एक अशी संख्या आहे का ती सम मूळ संख्या आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणती समसंख्या ही मूळ संख्या नाही, त्यांचा गुणाकार. म्हणजे 15 ही झाली आपली 2 अंकी सर्वात लहान संयुक्त विषम संख्या, त्याला आपण 2 या संख्येने गुणलं म्हणजेच काय, सर्वात मोठ्या सममूळ संख्येने गुणलं तर त्याचं उत्तर आलं 30. बघा क्वेश्चन दिसतो खूप मोठा, इथं ऑप्शन पण तुम्हाला मोठे आहेत, उत्तर एकदम सिंपल. आपण ज्या टिप्स घेतल्या त्यामधलंच उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे थांबूया. आपण टोटल 10 क्वेश्चन घेतले. यावर तुम्हाला काही क्वेश्चन मी खाली पण देतो 1-2, ते तुम्हाला PDF मध्ये टाकले जातील, तेवढे तुम्ही सॉल्व्ह करा, बाकी काही नाही. तर तुम्हाला आपलं लेक्चर आवडलं असल्यास तुम्ही चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.